तयार आहात? विश्वास ठेवू की परमेश्वर आपल्याशी बोलेल. आमेन. छोटीशी प्रार्थना करू आणि वचनाकडे जाऊ. सर्व शक्तिमान जिवंत अनुग्रहकारी देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो, कारण हा समय तुझ्याकडून आहे. प्रभू आज परत एकदा तुझ्या जिवंत वचनात राहून तू आमच्याशी बोल. केवळ आवाज माझा असू दे, शब्द तुझे असू दे. पवित्र आत्म्याने मला आणि इथे जमलेल्या बसलेल्या प्रत्येकाला नियंत्रित कर. येणारं वचन आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादाचं कारण कर. प्रभूजी, मी तुझा दास आहे पिता, मला पवित्र आत्म्याने नियंत्रित कर आणि तू मला चालव. मी घटावं, तू वाढावं, तूच दिसावं आणि तुझीच इच्छा पूर्ण व्हावी असं होऊ दे. पवित्र आत्म्याद्वारे प्रभू तुझी इच्छा पूर्ण कर. प्रार्थना येशूच्या नावाने मागितली. चला एक वचन आपण काढू. स्तोत्र संहिता अध्याय 34. स्तोत्र संहिता अध्याय 34 आणि वचन 8 आपण वाचणार आहोत. स्तोत्र संहिता अध्याय 34 आणि वचन खूप परिचित वचन आहे आपलं. स्तोत्र संहिता अध्याय 34 वचन 8. परमेश्वर किती चांगला आहे. आता ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. ह्याचा अनुभव घेऊन पहा. बस आता नीट लक्ष द्या, माझ्याकडे बघा. देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा. म्हणजे स्तोत्रकर्ता जो आहे ना, त्याची इच्छा आहे की आपण देवाचा अनुभव घ्यावा की तो किती चांगला आहे. पण देवाचं चांगुलपण किंवा देव किती चांगला आहे याचा अनुभव घेण्यासाठी पहिल्यांदा चांगलं कशाला म्हणतात किमान हे तरी आपल्याला माहिती पाहिजे, नाही का? चांगुलपण काय असतं समजतंय का? आता समजा मी दारू पिणारा आहे. काय दारू पिणाऱ्यासाठी चांगला कोण असतो बरं? हा कोण? दारू पाजणारा. नीट लक्ष द्या. हे बघा, देवाचा अनुभव घ्यायचा ना आपल्याला. देव किती चांगला आहे याचा काय घ्यायचा. पण मग प्रत्येक व्यक्तीला चांगलं कशाला म्हणतात हे तरी माहिती आहे का? जर एखाद्या दारू पिणाऱ्या व्यक्तीला विचारलं ना, काय बाबा तुझ्यासाठी तुझ्या नजरेत कोण चांगला आहे, तर तो काय म्हणेल, जो मला फुकटात दारू पाजतो तो माझ्यासाठी काय? मग याचा अर्थ काय? आता दारू पिणाऱ्याला देव चांगला म्हणजे काय? देव त्याला दारू पाजेल का? अरे बोलला ना. म्हणजे याचा अर्थ काय होतो की माणूस जो आहे ना, त्याच्या नजरेमध्ये चांगुलपणा तो कोणाला समजतो की जो माझा फायदा करतो, तो आपल्या दृष्टिकोनातून काय चांगला. समजा देवाने मला आशीर्वाद दिला तर देव काय आहे? चांगला. देवाने मला घर दिलं तर देव काय आहे? देवाने गाडी दिली, देवाने पैसा दिला, देवाने नोकरी दिली तर देव काय आहे? देवाने मला शिक्षा दिली तर, देवाने मला शिक्षा दिली तर चांगला म्हणाल. देवाने फटके दिले तर अरे बोला ना, चांगला म्हणाल. पण तरी पण बायबल काय म्हणतात? परमेश्वर किती चांगला आहे याचा. म्हणजे देवाने आशीर्वाद दिले तर देव काय आहे आणि फटके दिले तर. पण माणूस मानत नाही ना ते ना. मनुष्याच्या मते देव केव्हा चांगला आहे? जेव्हा तो माझ्या सगळ्या प्रार्थनेचं उत्तर देईल आणि माझ्या मनासारखं माझ्या जीवनामध्ये करेल. तर देव माझ्या नजरेत कोण आहे? चांगला आहे. आता शिंदे सर, एखादा व्यक्ती जर समजा माझ्या शिंदे सर चांगला आहे, कशावरून? की जेव्हा शिंदे सर त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागतील त्यावेळेस त्या व्यक्तीच्या नजरेमध्ये मी काय आहे? चांगला आहे. आणि थोडं त्याच्या मनाच्या विरोधात वागलं मग कळतंय का? म्हणजे याचा अर्थ काय? माणसासाठी चांगुलपण काय माहिती का? आपल्याला केव्हा वाटतं एखादा व्यक्ती चांगला आहे? जेव्हा सगळं माझ्या मनासारखं व्हायला पाहिजे आणि थोडं पण मनापेक्षा वेगळं झालं तर मग चांगलं. पण तुम्हाला माहिती का, त्याच्या पलीकडे जाऊन विचार करा आज. हालेलुया. देव खूप चांगला आहे. बायबल म्हणतं अनुभव घेऊन पहा. बोला, काय घेऊन पहा? आपले विचार चांगुलपणाला जे ठरवतात ना, मुळात तेच चुकीचे. आपल्याला हेच कळत नाही की चांगलं कशाला म्हणतात. चांगुलपण म्हणजे नेमकं काय आहे. आज परमेश्वराचं वचन आपण बघू की नेमकं देव कसा चांगला आहे. फक्त तो आशीर्वाद देतो म्हणून तो चांगला नाहीये. फक्त तो आमच्या प्रार्थना ऐकतो म्हणून तो चांगला नाहीये. फक्त तो आरोग्य देतो म्हणून तो चांगला नाही. आणि जर असे विचार आपल्या मनामध्ये असतील तर काढून टाका, कारण फक्त याला चांगलं म्हणत नाही. हालेलुया. चोराच्या नजरेमध्ये पोलीस चांगला आहे का? तुमच्या नजरेत चांगला आहे. पण जे तेच चोराला विचारलं तर हा चांगला आहे का? चोर काय म्हणेल? पोलीस अजिबात चांगला का बरं?
कारण तो याची काय पकडतो? चोरी. काय पकडतो? कळतंय का? जे लोक पापात असतात ना त्यांना देव अजिबात चांगला वाटत नाही. कारण देव काय पकडतो? चोरी. चोरी. बोला काय पकडतो? पाप. जे चोरून केलेलं पाप असतं ना देव पकडतो. मग अशा लोकांना देव चांगला वाटत. नाही. मग याचा अर्थ देवाचं चांगुलपण जर तुम्हाला अनुभव करायचं असेल ना पहिले तुम्हाला कोणाबद्दल विचार करावा लागेल? कोणाबद्दल जाणावं लागेल? स्वतःबद्दल. मी कसा आहे त्याच्यावर ठरणार आहे किंवा त्याच्यावर मी अनुभव घेऊ शकतो की परमेश्वर किती चांगला आहे. आमेन. जर देवाचा अनुभव त्याच्या चांगुलपणाचा घ्यायचा असेल ना पहिले आपल्याला आपले विचार बदलावे लागतील. मला काय करावे लागेल? हा. नुसतं आशीर्वाद प्राप्त करणं, नुसतं देवाकडून आरोग्य प्राप्त करणं हे देवाचं चांगुलपण नाहीये. एक वचन वाचा बरं. चला एक वचन वाचा. मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय. मत्तई शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि वचन 43 पासून पुढे वाचा. नीट लक्ष द्या. आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर आता बायबल असं म्हणतं की आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते. हा. आपल्या वैराचा द्वेष कर असे सांगितले होते. आता हा पुढे. हे तुम्ही ऐकले आहे. हा. मी तर तुम्हाला सांगतो हा. तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. बघा चांगुलपण काय माहिती का? ज्यांच्यावर मी प्रीती करतो किंवा जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर प्रेम करणं हा चांगुलपणा नाहीये. बायबल सांगतं. बायबल काय म्हणतात? चांगुलपण काय? की जो तुझ्यावर प्रेमच नाही करत, जो तुझा शत्रू तुला शत्रू समजतो, जो तुला दुश्मन समजतो त्याच्यावर आपण काय कर? प्रेम कर. हे काय आहे? असंच प्रेम कोण करतो? देव. परमेश्वर. म्हणून तो काय आहे? चांगला आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. जे देवाला नाही ओळखत ना त्यांच्यावर पण तो काय करतो? प्रेम करतो. जे देवाचा द्वेष करतात ना त्यांच्यावर पण तो काय करतो? प्रेम करतो. म्हणून तो काय आहे? बायबल काय म्हणतं? देवाने जगावर एवढी प्रीती केली. कोणावर प्रीती केली? विश्वासणाऱ्यांवर केली का? देवाने जेव्हा जगावर प्रीती केली तेव्हा येशू ख्रिस्त येण्याच्या पूर्वी ख्रिस्ती लोक नव्हते. फक्त यहुदी लोक होते. मग देवाने जगावर एवढी प्रीती केली त्यावेळेस एक पण ख्रिस्ती नव्हता. मग याचा अर्थ मी पण ख्रिस्ती नव्हतो, तुम्ही पण नव्हता, तरी देवाने आपल्यावर काय केली? प्रीती. आपण देवाला ओळखत नव्हतो तरी देवाने आपल्यावर काय केली? आपण पापात पडलेलो असताना देवाने आपल्यावर काय केली? आपण त्याच्या विरोधात वागत होतो तरी त्याने आपल्यावर काय केली? हेच देवाचं काय आहे? चांगुलपण. याच बद्दल स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हालेलुया. की आपण चांगले नव्हतो तरी त्याने आपल्यावर प्रेम केलं ना. आपण शत्रू होतो त्याचे, आपण विरोधात मागणारे होतो त्याचे, तरी त्याने आपल्यावर प्रेम केलं. तेच वचन पुढे वाचा. कंटिन्यू करा. मी तर तुम्हाला सांगतो तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा आणि जे तुमचा छळ करतात व तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. याच्यातलं आपण काय करतो मला सांगा. याच्यापैकी जे तिथं लिहिलेलं आहे आपण काय काय करतो? परत ती लिस्ट परत वाच. हळूहळू वाच. तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा. पहिली गोष्ट आपल्या वैरावर काय करा? प्रेम करतो आपण. हा का नाही? मग खरं सांगा आपल्याला चांगुलपण काय आहे ते माहितीये का? मग तुम्ही देवाचा अनुभव कसा घेऊ शकाल? परमेश्वर किती चांगला आहे हे समजण्यासाठी बायबल म्हणतं पहिले तू चांगुलपण करून दाखव. तुला कळलं पाहिजे की चांगलं कशाला म्हणतात. हालेलुया. आरशासमोर जर मी उभा राहिलो ना तर प्रत्येकाला वाटतं जगामध्ये सगळ्यात चांगला कोण आहे? मीच आहे. बोला कोण आहे? इथं बसलेल्यांपैकी कोणाला असं वाटतं का मी खूप वाईट आहे असं? अरे बोला ना. सापाला वाटतं का मी वाईट आहे? अरे बोला ना. त्याला पण काय वाटतं मी काय चांगलं आहे? लक्षात घ्या. जगामध्ये कोणालाच नाही वाटत मी वाईट आहे असं. आपण प्रत्येक जण स्वतःला चांगलंच समजतो. पण ना जेव्हा ह्या वचनामध्ये स्वतःला ठेवाल ना की काय तू तुझ्या वैरावर काय कर? प्रीती कर. आता मी खरंच माझ्या वैरांवर प्रीती करतो का? मग याचं उत्तर असेल नाही तर याचा अर्थ मी चांगला नाहीये. हे मी नाही सांगत आहे. हे कोण सांगतंय? वचन. वैरी म्हणजे काय? शत्रू. बोला वैरी म्हणजे काय? आता तो खरंच शत्रू आहे का नाही का आपण समजलंय हा वेगळा भाग आहे. बऱ्याचदा कोणी शत्रू राहत नाही पण आपण समजून चालतो की हा माझा काय आहे? शत्रू आहे. लक्षात घ्या. साप बऱ्याचदा लोकांना चावतो. माहिती ना तुम्हाला? साप चावून घेतो लोकांना. का बरं माहिती का? त्याच्या मागचं काय कारण आहे?
कारण त्याला नाही माहिती राहत की हा जो व्यक्ती आहे ना, हा माझा मित्र आहे का शत्रू आहे. त्याला प्रत्येक व्यक्ती काय वाटतो, शत्रू. म्हणून तो काय करतो. बरेच हिंस्र प्राणी जे असतात ना, ते याच्यासाठी चावतात किंवा मारतात लोकांना. का? कारण त्यांना वाटतं हा माझा काय, शत्रू. लक्षात घ्या, बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला आपण समजत पण नाही, गैरसमज असतात मनामध्ये त्याच्याबद्दल, आणि आपल्या मनानुसार तो माझा कोण असतो, शत्रू. लक्षात घ्या. पण बायबल काय म्हणतो, जो शत्रूवर प्रेम करतो ना, तो खरा चांगला आहे. हालेलुया. म्हणजे नुसतं आपण घरातल्या घरात मंडळीत भावावर मित्रांवर एवढंच प्रेम करत असू ना, हे चांगुलपण नाहीये. चांगुलपण कशाला म्हणतात, शत्रूवर काय कर, प्रेम कर. आता ना डोक्यामध्ये आठवा की माझा शत्रू कोण आहे. असं कोणाला मी राग करतो, कोणाचा मी द्वेष करतो, कोणाच्या बद्दल माझ्या मनामध्ये वाईट विचार आहे. खरंच जर त्या व्यक्तीवर जर तुम्ही खरं प्रेम करायला लागले ना, मनापासून सगळे त्याच्याबद्दलचे द्वेष तुमच्या मनातून निघून गेले ना, समजून घ्यायचं तुम्ही काय आहात, चांगले आहात. बोला काय आहात. पहिले चांगुलपण समजून घ्या, मग देवाला समजू आपण. कारण आपल्याला माहितीच नाही अजून चांगुलपण काय आहे. हालेलुया. बायबल असं म्हणतं, शत्रूवर प्रेम कर. पुढे वाच. जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुम्हाला श्राप देतात त्यांना काय काय द्या. हे काय आहे, चांगुलपण. बोला हे काय आहे, की समोरचा मला शिव्या शाप देईल, पण मी त्याला काय द्यायचंय, आशीर्वाद. स्तेफनाला लोकांनी दगड मारले, मरत होता स्तेफन, रक्त निघत होतं, डोकं फुटत होतं, शरीराला घाव लागत होते, आणि स्तेफन काय म्हणतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत नाही. का? लोक चांगले नाहीये, स्तेफन चांगला आहे. हालेलुया. येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर मारत होते, रक्त सांडत होतं, मरत होता येशू, त्रास होत होता, तरी तिथून प्रार्थना करतो, हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना कळत. कारण देवाला माहितीये जग चांगलं नाहीये, पण मी चांगला आहे ना, तर मला श्राप देता येणार नाही. मी काय देईल, फक्त बायबल स्पष्ट म्हणतं. हे आहे चांगुलपण. चांगुलपण कशाला म्हणतात, आम्ही चांगले नसताना देव आमच्यावर प्रेम करतो. हे काय आहे, देवाचं चांगुलपण. आम्ही त्याच्या विरोधात वागणारे असताना देखील परमेश्वर आमच्यावर दया करतो. हे देवाचं काय आहे. बायबल म्हणतं, अनुभव घेऊन परमेश्वर किती चांगला आहे. आशीर्वाद देणं, प्रार्थना ऐकणं, याला चांगुलपण नाही म्हणत देवाचं. पण मी पापी असतो, मी देवाच्या विरोधात वागतो, तरी देवाचा अनुग्रह देव माझ्यावर बनवून ठेवतो. म्हणून देव काय आहे, चांगला. बोला देव काय आहे. जगामध्ये कोरोनामध्ये अनेक लोक मेले, हजारोच्या संख्येने लोक मेले, पण त्यातूनही परमेश्वराने मला वाचवलं. मी चांगला होतो म्हणून नाही, देव चांगला होता म्हणून. हालेलुया. बोला कोण चांगला होता. येशू ख्रिस्त जगासाठी ह्यासाठी नाही मेला की जग चांगलं होतं. येशू ख्रिस्त ह्यासाठी मेला कारण येशू चांगला होता. हालेलुया. कळतंय का. नीट लक्ष द्या. आज जर मी प्रभूची सेवा करतोय, देव माझा जो उपयोग करतोय, देव मला वचन देतोय, देव मला संदेश देतोय, याचा अर्थ असा नाही होत की मी खूप चांगला आहे. तोच चांगला आहे. हालेलुया. लायकी नसताना तो उपयोगी करतोय मला, हे त्याचं चांगुलपण आहे, माझं नाही. लक्षात घ्या. कळतंय का. दुसऱ्यांना छळणारा व्यक्ती पौल, ख्रिस्ती लोकांना तुरुंगात टाकणारा व्यक्ती पौल, त्या पौलाद्वारे परमेश्वर चमत्कार करतोय, त्याच पौलाद्वारे परमेश्वर नवीन मंडळी स्थापन करतोय, त्या पौलाद्वारे परमेश्वर एक अद्भुत सेवा उभी करतोय. पौल चांगला होता म्हणून नाही, देव चांगला होता. हालेलुया. समजतंय मी काय सांगतोय. हे आहे देवाचं चांगुलपण, की मी चांगला नसताना देखील तो माझ्यावर प्रेम करतो, म्हणून तो काय आहे, चांगला आहे. याला म्हणतात चांगलं असं. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणतो तुमच्यात पण ते असलं पाहिजे ना. पुढे वाचा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, आणि जे तुमचा छळ करतात तो तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. पुढे. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र, अशासाठी की तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याचे काय व्हावे, पुत्र व्हावे, कारण तो असाच आहे. हालेलुया. तुम्ही जर असे वागाल ना तर त्याचे लेकरं व्हाल, कारण तो तसाच आहे. तो कसा आहे, चांगला. बोला कसा आहे. मग त्याची लेकरं कशी असली पाहिजे, चांगली. बोला कशी, म्हणजे शत्रूवर प्रेम करणारी ना, जे तुम्हाला द्वेष करतात, जे तुम्हाला श्राप देतात त्यांना आशीर्वाद देणारी. हालेलुया.
चांगली काय आपण आहोत का? हा प्रश्न स्वतःला विचारा. देवाकडून आपण अनुभव करायचा आपल्याला की देव किती चांगला आहे. पण पहिले स्वतःला पण अनुभव करा की मी काय असं चांगलं केलं की ज्याच्यासाठी देव माझ्यासोबत चांगलं वागेल. पण तो वागतो. हालेलुया. कारण तिथं म्हटलेलं आहे, तेच वचन आत्ताचे वाचलं ते, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो. देव का चांगला आहे तर बायबल म्हणतो तो वाईटावर आणि चांगल्यांवर पण काय उगवतो. तो सगळ्यांना एक सारखी दया आणि एक सारखं प्रेम करतो आणि काळजी घेतो, म्हणून तो काय आहे चांगला. मला काय आहे बरं. सूर्य कोणी बनवला? देवाने. चंद्र कोणी बनवला? आकाश कोणी बनवलं? ढग कोणी निर्माण केले? मग जे लोक देवाला नाही मानत त्याच्यावर सूर्य का चमकतो? कारण देव. जे लोक त्या जिवंत देवाने ज्याने ढग निर्माण केले, आकाश निर्माण केलं, त्याच्यावर पण तो पाऊस का पाडतो? कारण जग चांगलं आहे का? लोक चांगले आहेत का? आपण चांगले आहोत का? कोण चांगलं आहे? म्हणून तो सगळ्यांवर दया करतो. हालेलुया. जे त्याला ओळखत पण नाही त्यांना सुद्धा देतो. आमेन. कारण तो काय आहे चांगला आहे. लक्षात घ्या. आमचं पिंपळनेरला कधी जर तुम्ही आले ना, नीट लक्ष द्या माझ्याकडे. पिंपळनेरला कधी आले ना, आमचं घर आहे तिथून अजून थोडस पुढे गेलं किंवा अजून काही भाग असा आहे पिंपळनेरचा की 2 गावं लागतात त्याच्यात, सामोडं आणि पिंपळनेर. कोणतं? अर्ध म्हणजे पिंपळनेरचा बराचसा भाग सामोड्यामध्ये जातो. कुठे जातो? सामोड्यामध्ये. म्हणजे आहे पिंपळनेरमध्येच. जर तुम्ही आला तर तुम्हाला कळणारच नाही. तुम्हाला सांगितल्यावर कळेल की हा भाग सामोड्यात आहे, बाकी पिंपळनेरच आहे. पण कागदपत्री काही भाग कशात आहे? सामोड्यामध्ये. बाकीचा भाग पिंपळनेर. घर एकदम लागून आहेत, एकमेकांमध्ये मिक्स आहेत. एरिया पण तसाच आहे. पण तरी काही भाग सामोड्यात जातो, काही भाग पिंपळनेरमध्ये. मग जेव्हा पिंपळनेरमध्ये पाईपलाईन केली जाते ना नळाची, ग्रामपंचायत कडून, आता नगर परिषद झाली पिंपळनेर, जेव्हा नळाची पाईपलाईन केली जाते ना, ती कुठे केली जाते बरं? पिंपळनेर वाल्यांसाठी का सामोडे वाल्यांसाठी? हा, पिंपळनेर. का बरं? कारण पाईपलाईन कोणाची आहे? पिंपळनेर वाल्यांची. सामोडावाला तिथंच राहतो शेजारीच. पण तरी जर त्याने सांगितलं ना, अहो एक नळ आमच्याकडे पण बसवतील का? का बरं? कोणती हद्द आहे? ती सामोडाची आहे ना, आणि तुम्ही कुठे राहतात? मग आम्ही पाईपलाईन कुठपर्यंत देऊ? फक्त पाणी कोणाला भेटेल? फक्त बघा, नीट लक्ष द्या. ग्रामपंचायत वाले एकमेकांना सोडत, पण देव सगळ्यांना पाणी देतो. हालेलुया. तो असं नाही म्हणत की मी ख्रिस्ती लोकांवरच पाणी त्या ठिकाणी पाडेल आणि बस इथंच त्यांच्यावर पाऊस पाडेल. हे देवाचं चांगुलपण आहे. आमेन. याचा अनुभव करा की परमेश्वर किती चांगला, की माणसं त्याला ओळखत पण नाही, त्याच्या रजिस्टर मध्ये नोंदी पण झालेल्या नाहीत बाकीच्या लोकांच्या, तरी त्यांच्यावर पाऊस पाडतोय. हालेलुया. तरी त्यांच्यावर ऊन पाडतोय, तरी त्यांना प्रकाश देतोय, तरी त्यांना खायला देतोय, सगळ्या गोष्टी देतोय. कारण परमेश्वर काय आहे? हा परमेश्वर आहे जो चांगला आहे. आणि बायबल म्हणतो त्याचा अनुभव घ्या. आमेन. समजतंय? एक बायबल तेच वचन परत वाच. अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो. बायबल म्हणतो तो वाईटावर आणि चांगल्यांवर दोघांवर सूर्य उगवतो. आमेन. कारण त्याची इच्छा आहे सगळ्यांनी प्रकाशात यावं. बोला, काय आहे सगळ्यांनी? येशू ख्रिस्त मेला, वधस्तंभावर गेला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. आणि मग इस्रायल लोकांना तर माहिती पडलंच होतं किंवा 12 शिष्यांना माहिती होतं. पण येशूने काय केलं माहिती का? मरणातून उठल्यानंतर शिष्यांना सांगितलं तुम्ही जा आणि जगाच्या शेवटापर्यंत माझे साक्षी व्हा. हालेलुया. याचा अर्थ काय? प्रकाश तुम्ही पाहिला ना, तो प्रकाश सगळ्यांना दाखवा. आमेन. जे ग्रहण करतील त्यांना पण, आणि जे ग्रहण नाही करणार त्यांना पण. हालेलुया. या दिवसामध्ये बायबल देवाचं वचन काय म्हणतं? जोपर्यंत संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा होणार नाही तोपर्यंत जगाचा नाश होणार नाही. वचन वाचून घ्या, ते वचन वाचून घ्या. मत्तई 24:14. मत्तई 24:14. सर्व राष्ट्र
असताना साक्षीसाठी म्हणून हा. राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, हा. तेव्हा शेवट होईल. सगळ्यांना सुवार्ता गाजवली जाईल. म्हणजे बायबल काय म्हणतात? सगळ्यांवर सूर्य उगवेल. हालेलुया. सगळ्यांवर. त्याच्याशिवाय शेवट होणार. नाही. प्रकाश सगळ्यांना दिसेल, पण त्या प्रकाशात जे येतील ना ते वाचतील. आमेन. हालेलुया. कोणासाठी ना? आता मी विचार करतो की प्रभू अजून पण काही लोक राहिलेत रे, बरेच समाज बाकी आहेत. असे पण काही समाज आहेत की ज्याच्यापर्यंत त्या गावात सुद्धा घुसू देत नाही ना. असे पण गाव आहेत ना आज पण. मग आपलं काम कोण करते तुम्हाला माहिती काय दिवसात? हा. कळतंय का? येस. विरोध करायच्या नादामध्ये ते सुवार्थ्याचं काम पूर्ण करताय. हालेलुया. अरे बोला ना, कळतंय का मी काय सांगतोय? एखादं गाव इतकं कट्टर असतं की आपल्याला जाता येत नाही. येशूची सुवार्ता घेऊन. आता कोण घेऊन जात आहे माहिती तुम्हाला? तेच घेऊन जात. इतके व्हिडिओ व्हायरल करतात की त्या गावात ते लोक पण पाहायला लागतात नेमकं काय चाललंय. ज्यांना माहिती नव्हतं त्यांना पण येशू कळायला लागला. हालेलुया. ज्या समाजात येशू गेलेला नव्हता ना ते बळजबरी पाठवत आहेत. अरे घ्या रे, का? कारण वचन पूर्ण होते. संपूर्ण सृष्टीला सुवार्थेची घोषणा. हालेलुया. मग आपण नाही करणार तर ते करून राहिले. लोकांना वाटतं ते विरोध करतात. अरे त्या विरोधामध्ये पण सुवार्ता आहे ना. येस. आमेन. आमेन. ज्या गावात तुम्ही पाय नाही ठेवू शकत तिथं ते व्हिडिओ पाठवून राहिले. बघा हे लोक धर्मांतरण करताय, बघा हे लोक ख्रिस्ती करताय. मग मी म्हणतो जाऊ दे ना लोकांपर्यंत व्हिडिओ. त्या नादामध्ये लोक चेक तर करतात की हा येशू आहे कोण. येस. हालेलुया. हालेलुया. त्या लोकांना विचार पडतो की नेमकं कोणाचा विरोध करतायत बुवा, नेमकं आहे कोण हा येशू. आणि हेच तर प्रभूची इच्छा आहे की सुवार्ता सगळ्यांना कळावी. आमेन. आमेन. ती कशी का कळेल ना, काही फरक पडत नाही. पण कळणं गरजेचं आहे. आमेन. आमेन. कारण तो देव आहे ना सगळ्यांवर प्रकाश पाडतो. हालेलुया. हालेलुया. नीतिमानांवर दोघांवर सूर्य उगवतो. तो परमेश्वर आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आहे ना बायबल मध्ये शत्रूसाठी काय करा? प्रार्थना. बोला काय करा? प्रार्थना. हे प्रभू त्यांना अजून सामर्थ्य दे तुझी सुवार्ता गाजवण्यासाठी. आमेन. आमेन. कारण तुम्ही तर निघत नाही गाव सोडून ना. आपल्याला तर आपली मंडळी भली ना, आपण भले ना. आपला नाताळ मस्त साजरा करायचा, आपली बोकडी कुकडी खायची आणि पडून राहायचं आपल्याच घरी. आपल्याला कुठं बायबल काय म्हणतं? ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस मेंढपाळ रानात राहून कळप राखत होते ना. देवदूत गेले त्यांना काय सांगायला? सुवार्ता. इथं कोण जात आहे देवदूत? सांगा ना मला सुवार्ता सांगायला लोकांना. मग प्रभू काय करतो? करा तुम्ही तरी पूर्ण करा. हे माझे लोक करत नाही. मग तुम्ही तरी जाऊन सांगा. मग किमान त्यांच्यासाठी तुम्ही काय करा? प्रार्थना. की प्रभू त्यांना अजून सामर्थ्य दे की ते तुझी सुवार्ता घालतो. आमच्याने होणार नाही. मग त्यांचा उपयोग कर. लाजा तरी वाटायला पाहिजे ना आपल्याला, नाही का? आपलं काम ते लोक करून राहिले. अरे थोडी तर लाज ठेवा. आपण पण त्या एका व्यक्तीला सुवार्ता सांगा. हालेलुया. काय वाटतं तुम्हाला? परमेश्वर बघा किती चांगला आहे ना. किती चांगला आहे की जो बायबल ट्रेनिंग पण नाही करत त्याचा पण उपयोग करून राहिला ना. जो कधी चर्चला येत नाही त्याचा सुद्धा उपयोग करून राहिला. आणि जे चर्च मध्ये बसलेत ते काहीच कामाचे. बोला येशू मसीह की नुसते ख्रिस्ती नावाला ना. नुसते नामधारी ख्रिस्ती. काय एका व्यक्तीला जरी सुवार्ता सांगा ना नवीन. तो परमेश्वर चांगला आहे तुम्हीच म्हणतात ना. मग त्या चांगल्या परमेश्वराबद्दल सांगा ना. अरे ते विरोधक आहेत ना, किमान द्वेषापोटी तरी विरोध करण्यासाठी तरी सगळीकडे सुवार्ता गाजून जाईल ना. ज्यांना माहिती नव्हतं आज न्यूज चॅनलवर पण चालू आहे त्यांच्या बाबतीमध्ये. का बरं रे तुम्ही त्या ठिकाणी नाताळाला जाऊन तोडफोड केली, आता मग त्या येशू बद्दल सुवार्ता लगेच न्यूज चॅनलवर सगळा देश आहे. कोणामुळे? त्यांच्यामुळे. फुटू द्या ना एखादं चर्च, पण त्या चर्चमुळे जर सुवार्ता गाजत असेल तर प्रभूला धन्यवाद. काय करा? प्रार्थना करा. बोला काय करा? प्रभू त्यांना सामर्थ्य दे की ते अजून तुझी सुवार्ता गाजवतील. आमेन. शत्रूसाठी काय करा म्हणतो? प्रार्थना करा. हे तेच शत्रू आहे जे सुवार्ता गाजवून राहिले ना, त्यांच्यासाठी प्रार्थना करा की प्रभू त्यांना अजून शब्द दे की ते येशू तुझं नाव. आपल्याने होत नाही ना. मग शेवटी देव काय करेल? तुम्ही नाही बोलणार तर बायबल काय म्हणतं? धोंडे ओरडतील. बोला काय ओरडतील? मग आपण नाही बोलत आहे ना. मग आता प्रभूला नाही लाज आहे ना. माझे लोक नाही ऐकत, मग चला आता त्यांच्याद्वारे त्याचं काम करू. लक्षात घ्या, जर मनुष्य देवाचे लोक काम नाही करत ना, देव नबुकदनेस्सरला पण उभं करतो. हालेलुया. फरक नाही पडत. एलिया तिशबी होता. तिशबी घराण्यातला उपरा व्यक्ती होता इस्रायलमध्ये राहणार. तो इस्रायली नव्हता. एक उपरा म्हणून राहत होता इस्रायलमध्ये. त्या एलियाला परमेश्वराने उपयोगी केलं.
हालेलुया. हालेलुया. फरक नाही पडत परमेश्वराला. जर मी नाही गाजवली ना, बायबल काय म्हणते, येशू काय म्हणतो, ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला यरूशलेममध्ये आणत होते ना नाचत कुदत, ते सगळे शास्त्री पुरुषी याजक म्हणायचे यांना गप्प कर, कारण हे म्हणतात देवाच्या पुत्राला होसाना, यांना गप्प कर. येशू म्हणतो मी यांना गप्प केलं ना धोंडे ओरडतील. कोण ओरडतील? धोंडे. आज आपण गप्प राहिलो ना धोंडे ओरडतात. लक्षात घ्या, धोंडे ओरड. काय करेल येशू मला सांगा ना. छळ सताव कशासाठी होतोय, विरोध कशासाठी होतोय? कारण तुम्ही आणि मी सुवार्ता गाजवायला कमी पडतो, म्हणून आज त्यांच्याद्वारे प्रभू सुवार्ता पूर्ण करतोय. वचन तर पूर्ण करावंच लागेल ना, की संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची काय करा. मग अशा गावांमध्ये आपण पाय ठेवायला घाबरतो, मग कोण पाय ठेवेल मला सांग? त्याच संघटना ज्या लोकांना वाटतं हे आपलेच आहे, मग तेच जाऊन येशूचे व्हिडिओ क्लिपा लोकांना वाटून राहिले, चर्च मधल्या संदेशांच्या व्हिडिओ क्लिपा वाटून राहिले. विरोधाच्या नातामध्ये येशूची सुवार्ता गाजवली जाते. वचन पूर्ण करायचं ना प्रभूला, तो कोणत्याही पद्धतीने करेल. आमेन. पण विचार करा ना, जो फायदा आपला व्हायला पाहिजे, ज्याच्यासाठी आपण उपयोगी व्हायला पाहिजे, आज दुसरे उपयोगी होत आहेत. पण तरी परमेश्वर काय आहे? चांगला आहे. हालेलुया. समजतंय का? सर्वांवर सूर्य उगवतो देवाचं वचन म्हणतो. प्रत्येकाला प्रकाशात आणण्याचा प्रयत्न करतो परमेश्वर. कोणीच अंधारात राहावा अशी त्याची इच्छा नाही. म्हणून बायबल म्हणतो तो अनितिमानांवर आणि नीतिमानांवर सूर्य उगवतो. हालेलुया. त्याची इच्छा आहे की दोघांनी त्या ठिकाणी प्रकाशामध्ये यावं. आणि पुढे काय म्हटलेले? कारण जे तुमच्या प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तो कारण तो वाईटांवर चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितिमानांवर पाऊस पाडतो. दोघांवर पाऊस पाडतो. कोणावर पाऊस पाडतो? नीतिमानांवर पण आणि देवाला माहिती असतं बरं का, हे झाड फळ देईल, हे झाड काय देईल, मग त्याच्यावर पण काय पाडतो. आणि देवाला माहिती असतं याला किती पण पाणी टाकलं तरी हे काटेच देईल, तरी त्याच्यावर काय पाडतो? पाऊस. कारण तो काय आहे? चांगला. बोला काय आहे? आपण सगळे फळं देतो का? काही काट्याचे झाड आहेत ना आपल्यामध्ये, पण आहेत काही जे कधीच कोणाचं भलं करत नाही, नुसते टोचायचेच कामं करत ना. फळ देणारं झाड काय असतं माहिती का? ज्याच्याद्वारे दुसऱ्याचा काय होतो? फायदा. त्याला काय म्हणायचं? फळ देणारं झाड. जो कधीच कोणाचा फायदा करत नाही. अशी काही झाडं असतात माहिती ना तुम्हाला? असतात की नाही? आमच्या पिंपळनेरला बेशरमचे झाड त्याला म्हणतात. तुमच्याकडे असतात का ते? असतं का? तेच म्हणतात का त्यांना? बेशरम म्हणजे काय? काय काय शब्द, मस्त शब्द आहे. म्हणजे मराठीमध्ये निर्लज्ज म्हणतात त्याला. काय म्हणतात? तेच ना. ज्याला अजिबात लाज शरम नाही. का बरं? त्याला का बरं बेशरम म्हणतात? नीट लक्ष द्या. पाणी पित ना, खत खात, सगळं घेत, काहीच देत म्हणून त्याला काय म्हणतात? बेशरम, निर्लज्ज. काट्याचं झाड तरी काटे देत. समजतंय का? बकऱ्या ज्या असतात ना त्या बाबडीच्या पालांना काय करतात? खातात, जरी काटे लागत असले. बेशरमचं काहीच कामाचं नाही राहत. ना त्याचे पानं खातायत, ना त्याचे फुलं काही कामाचे, ना त्याला फळं लागतात, काहीच कामाचं नाही त्याचं. मग त्याला काय म्हणतात? मग आपल्या मंडळांमध्ये पण असे बेशरमचे झाड आहेत की नाही? आहेत की नाही? फक्त खाण्यापुरते, काहीच कामाचे नाही. मी तुम्हाला सांगतो, ना फळ देत, ना फुलं देत, ना त्यांचे पानं कोणी खाऊ शकत, काहीच कामाचे नाही. नुसते जागा अडवून बसलेले. कोणते झाड? अशा प्रत्येक मंडळांमध्ये बेशरमचे झाड. तरी देव त्यांच्यावर मी काय पाडतो? दर रविवारी काय पाडतो? तरी ते बेशरमचे झाड तसेच बेशरम असतात, निर्लज्ज. त्यांना काही फरक पडत. दर रविवारी पाऊस पितात आणि जसे तसेच राहतात. किती खत खातात, इतके वचन ऐकतात देवाच्या दासांकडून, हा येतो तो येतो, वचन पेरून जातो, पण हे बेशरम ते बेशरम नफाट्या. बरोबर? निर्लज्ज बना, नाही का? काहीच कामाचे नाही, फळच देत. लक्षात. पण आहेत ना मग अशी झाड. मग बायबल काय म्हणतात? तो चांगला आहे, कारण तो त्यांच्यावर पण काय पाडतो? पाऊस पाडतो.
असा नाही विचार करत की हे कामाचं आहे याच्यावरच पाडेल. सगळ्यांमध्ये जे काहीच फळ देत नाही, काहीच देवासाठी काम करत नाही ना, त्यांना पण वचन देतोय. हालेलुया. मग खरं सांगा परमेश्वर काय हे त्याचं चांगुलपण आहे. आमेन. आशीर्वाद देणं याला चांगुलपण नाही म्हणायचं. कारण तुम्हाला माहिती का, येशू ख्रिस्ताची जेव्हा सैतानाने परीक्षा केली तर येशू ख्रिस्ताला त्याने सांगितलं की तू माझ्या पाया पड, मी तुला काय देईन? जगातलं सगळं वैभव देईन. मग जगातलं वैभव कोण देऊ शकतं? सैतान पण देऊ शकतो. येशूला देत होता, बरोबर आहे ना? त्याला चांगुलपण नाही म्हणत. चांगुलपण काय माहिती का, मी वाईट आहे, मी पापी आहे, तरी देव दया करतोय माझ्या. माझी लायकी नाहीये तरी परमेश्वर वचन देतोय माझ्यासाठी. माझी योग्यता नाहीये तरी सुरक्षा देतोय. माझी लायकी नव्हती तरी मला कोरोनामधून वाचून इथपर्यंत आणलं. कारण तो काय? चांगला. हालेलुया. त्याला माहिती की मी पापामध्ये तरी सुद्धा तो माझं सहन करतोय. कारण परमेश्वर काय? चांगलं. त्याला माहिती की मी चर्च मध्ये येऊन फक्त नाटकं करून राहिलो तरी तो माझं सहन करतोय. कारण परमेश्वर काय? चांगलं. हालेलुया. एक वचन वाचा अजून. मत्तई शुभवर्तमान 13 अध्याय वचन 24 पासून पुढे. मत्तई 13 वचन 24 पासून पुढे. त्यांनी त्यांच्या पुढे दुसरा एक दाखला मांडला. येशू ख्रिस्ताने अजून एक दाखला मांडला. कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले पीक पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वेळी येऊन गव्हामध्ये निंदन पेरून गेला. पण जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निंदनही दिसले. आता नीट लक्ष द्या. बायबल असं म्हणतं की पेरले काय होते? गहू. बोला काय? पण शत्रूने काय पेरलं तिथं? निंदन. पहिले नाही कळलं, पण जेव्हा पाला फुटला आणि दाणे आले तर काय दिसलं? म्हणजे ओळखता आलं. बरोबर आहे ना? बघा नीट लक्ष द्या. शेतकऱ्याला कळून गेलं की निंदन पण आहे आणि गहू पण आहे. पण पुढे काय झालं वाचा. तेव्हा घर देण्याच्या दासाने येऊन त्याला म्हटले, महाराज आपण आपल्या शेतामध्ये चांगले पीक पेरले ना, तर मग त्यात निंदन कुठून आले? तो त्यांना म्हणाला, हे काम कोणा वैराचे आहे? त्या शेतकऱ्याला माहिती आहे की मी नाही पेरलंय, हे शत्रू सैतानाने पेरलेलं आहे. बरं का? निंदन हे माझं काम नाहीये, हे शैतानाने केलेलं आहे. हा पुढे वाचा. दासाने त्याला म्हटले, मग तो दास म्हणतो तर आम्ही जाऊन ते जमा करावे अशी आपली इच्छा आहे. हे प्रभू आता आम्ही जातो आणि ते निंदन काढून घेतो, त्या गव्हामधून उपटून टाकतो. पुढे वाचा. तो म्हणाला, नाही, तुम्ही निंदन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहूही उपटाल. बघा, कारण तो काय आहे? चांगला. तो म्हणतो राहू द्या, नका उपटू त्यांना अजून, कारण त्यांना उपटण्याच्या नादामध्ये चांगले गहू पण खराब होते. हालेलुया. म्हणजे देवाला माहितीये की मंडळीमध्ये गहू पण आहे आणि निंदन पण आहे, तरी सुद्धा ओळखतो तो कोणता निंदन आहे कोणता गहू आहे. पण तरी सुद्धा उपटत नाही, कारण तो काय? चांगला आहे. बोला काय? 12 शिष्यांमध्ये एक व्यक्ती येशू ख्रिस्ताला धरून देणार होता, तरी येशूने त्याला हाकललं का? त्याला कधी वाईट बोलला का? त्याला कधी श्राप दिला का? त्याच्याशी कधी वाईट वागला का? नाही. कारण येशू कसा होता? चांगला. हालेलुया. यहूदा चांगला नव्हता. तो येशू ख्रिस्ताला पकडण्याची वाट पाहायचा. येशूला त्याने 30 रुपयामध्ये विकून टाकलं. यहूदामध्ये काय पाप आहे येशू ख्रिस्ताला चांगलं माहिती होतं, तरी येशू ख्रिस्त त्याला आपल्या हाताने काय खाऊ घालतो? घास. बोला काय खाऊ घालतो? कारण येशू काय आहे? चांगला. हालेलुया. नीट लक्ष द्या. 3दा पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताला नाकारलं, तरी त्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने परत स्वीकारलं आणि त्याला सेवा दिली. कारण येशू काय आहे? चांगला. ज्या पौलाने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ केला, सताव केला, त्याच्या विरोधात वागला, त्याच पौलाला प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठी सेवा दिली. कारण येशू काय आहे? याला म्हणतात चांगलं. हालेलुया. की मी चांगलं नाहीये तरी परमेश्वर माझ्यावर वारंवार दया आणि कृपा करतो. म्हणून दावीद म्हणतो, अनुभव घेऊन पहा परमेश्वर किती चांगला आहे. त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घ्या, गैरफायदा घेऊ नका. लक्षात घ्या. कारण बायबल म्हणतं निंदन वाढू देतोय, गहू पण वाढू देतोय, पण पुढे काय लिहिलंय वाचा. तो त्यांना म्हणाला, नाही, तुम्ही निंदन गोळा करताना त्याच्याबरोबर कदाचित गहू उपटाल. कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. कापणीपर्यंत दोघांना वाढू द्यायचंय. कधीपर्यंत? कापणी. येशू म्हणतोय ना, मी येईल परत एकदा मंडळीला घेऊन जाण्यासाठी. आमेन.
जगाची काय होणार आहे? कापणी. कापणी. तोपर्यंत दोघांना काय करायचं? बरोबर. सोबत वाढू द्यायचं. एकाच मंडळीत बसून टाळ्या वाजतील. आजी का दिन गहू पण टाळ्या वाजवतात आणि कारण सोबत काय करू द्यायचंय? वाढू द्यायचंय. सोबत नाताळ साजरा करतील. कारण निंदन आणि गहू एकाच शेतात आहेत आणि सोबत काय करतायत? वाढतायत. स्वभाव सोडत नाही. गहू गहूचे आणि निंदन निंदनच आहे. पण सोबत एकाच शेतात वाढतायत ना. सगळ्यांना एकच पाणी एकच खत मिळतं. पास्टर दर रविवारी घसा कोरडा करून शिकवतात. निंदन पण खाताय आणि गहू पण खाताय आणि दोघं वाढताय. आता मी वचनाचा प्रचार करतोय ना, दोघांना मिळतंय. कोणाला? गव्हाला पण आणि निंदनाला पण. कारण कोणाची इच्छा आहे? कारण तो काय आहे? मला जर सांगितलं ना प्रभूने, तो दास काय विचारतो त्याला? उपटून टाकू का? काय करू? उपटून टाकू का? प्रभू काय म्हणतो? राहू दे, तू चांगला नाही, मी चांगला आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. बायबल म्हणतं पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, पेत्रा मी तुला स्वर्गाच्या किल्ल्या देईन. बोला काय देईन? कुठल्या किल्ल्या? मग पेत्राने विचारायला पाहिजे होतं, नरकाच्या पण दे ना प्रभू. एकच कशाला देतो? कारण दोन प्रकारचे लोक असतात ना मंडळीत ना. एक कुठे जाणार आहेत? स्वर्गात. आणि दुसरे कुठे जाणार आहेत? मग दुसरी किल्ली का बरं नाही देत? दिली का दुसरी किल्ली? फक्त कोणती दिली? कारण येशूला माहिती होतं तुला एकच अधिकार आहे, लोकांना कुठे टाकण्याचा? नरकात टाकण्याचा अधिकार फक्त कोणाला आहे? हा. जर पेत्राला दिला असताना अर्धी मंडळी नरकात राहिली असती. समजतंय का? तर माझ्यासारख्या सेवकाला जर देवाने अधिकार देऊन टाकला नरकात टाकायचं, तर मी तुम्हाला सांगतो 90% जातील नरकात. कारण मला जे पटत नाही ते सगळे कुठे जातील? विषय नाही ना. समजतंय का? हा. म्हणून प्रभू म्हणतो तुला फक्त कोणत्या किल्ल्या देईल? स्वर्गाच्या. नरकाच्या मी माझ्या जवळ ठेवतो. कारण देवाला माहिती मी चांगला आहे, तू आपल्यावर भरोसा नाही देवाचा. त्यांना माहिती हे काही चांगले नाही. पेत्र जरी किती पण आत्मिक असला ना, पेत्राला पण देवाने स्वर्गाच्याच किल्ल्या दिल्या, तर तू तीच ठेव. कारण तुझा काही भरोसा नाही. एखाद्याशी जर पटलं नाही, जमलं नाही, भांडण झाली, लगेच नरकाची किल्ली उघडशील. काय तिकडं मर तिकडं नरकामध्ये. त्यापेक्षा तुला देत नाही बाबा. कारण माणूस चांगला पण देव चांगला आहे. हालेलुया. बोला येशू मसीह की किती चांगला परमेश्वर आहे ना, की आपण खोटं बोलतो, खोटं वागतो, लबाड्या करतो, इथं वेगळं दाखवतो, घरी वेगळं दाखवतो, तरी सुद्धा तो आपला आजपर्यंत काय करतोय? सहन. कारण तो काय? मग फायदा घ्याल का? याचा गैरफायदा घ्यायचा का? कारण दोघं वाढतील सोबत ना. शेवटच्या दिवसापर्यंत दोघं काय करणार आहे? वाढणार आहे. पण पुढे काय म्हटलंय? मग कापणीच्या वेळेस. मग कापणीच्या वेळेस म्हणजे काय? न्यायाच्या दिवशी. हा. मी कापणाऱ्यांना सांगेन की आधी निंदन गोळा करा. पहिले कोणाचा नंबर लागेल? पहिले नंबर कोणाचा आहे? धार्मिक लोकांचा नाही लागणार आहे. पहिले कोणाचा? निंदन ना. जे सगळं खाऊन खाऊन मोठे झाले पण आहेत काय? निंदन. बोला आहेत काय? निंदन. इतक्या वर्ष वचन खाल्ली, इतक्या वर्ष प्रार्थना केल्या तुमच्यासाठी, इतक्या वर्ष सगळ्या आत्मिक गोष्टी दिल्या, तरी सुद्धा निंदन ते निंदनच. मग प्रभू म्हणतो पहिले कोणाला गोळा करा? निंदन. मग निंदनांना गोळा करतील ना, निंदनला वाटेल अरे वा आता स्वर्गात चाललो. कशाच्या स्वर्गात चालले तुम्ही? कारण गोळा करायला लागले ना स्वर्गातून. निंदनाला काय करायला लागले? गोळा. मग गोळा केलं, काय केलं? व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा. पेंड्या बांधा. कशासाठी? जाळण्यासाठी. लक्षात घ्या. खुश नाही व्हायचं. नीट लक्ष द्या. दोन प्रकारे उचलले जातील ना, नीट लक्ष द्या. एक प्रभू सोबत राहण्यासाठी आणि दुसरे जाळण्यासाठी. बोला दुसरे. आणि पहिला नंबर कोणाचा लागतोय? निंदनाचा. कापत असताना न्यायाच्या दिवशी. लक्षात घ्या. आजच ठरवा. तो खूप चांगला आहे म्हणून आपल्याला सहन करतोय, अजून पण जिवंत ठेवलेलं आहे. पण त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायचा नाही. जसा तो चांगला आहे ना, स्वतःला पण चांगलं करण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. तो किती सहन करतोय आपलं, वारंवार त्याला त्रास देऊ नका. त्याच्या विरोधात वागू, प्रार्थनेमध्ये राहा, वचनामध्ये राहा, देवाच्या इच्छेप्रमाणे चाला, देवाला आवडणारं जीवन जगा, अन्यथा पेंड्या बांधील. कशासाठी?
जाळण्यासाठी. पुढे काय म्हटलंय? परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. गहू कुठे साठवतील? कोठारात. लक्षात घ्या, शेवटच्या दिवसापर्यंत दोघांना वाढू देईल. पण एक दिवस येईल ज्या दिवशी न्याय होईल. मी मागं पण एका मंडळीत शिकवलं होतं पिंपरांना, 2 आसन आहेत, न्यायासन आणि दयासन. हालेलुया. आज परमेश्वर दयासनावर बसलाय. कशावर बसलाय? चांगुल पण तिथं दिसतंय दयासनावर. ज्या दिवशी न्यायासनावर बसेल त्या दिवशी फक्त न्याय करेल. दया करणार, प्रेम करणार, सरळ न्याय करेल. न्यायाधीश, जज माहिती ना तुम्हाला? जज जो असतो ना, न्यायाधीश, समजा तो एखाद्या कोर्टाचा न्यायाधीश आहे आणि त्याच कोर्टामध्ये त्याच्या मुलाने जर कोणाचा खून केला आणि तो मुलगा जर तिथं कैदी म्हणून आला तर तो न्यायाधीश काय करेल? काय करावं लागेल त्याला? कारण तो कोणत्या खुर्चीवर बसलाय? लक्षात घ्या. घरात त्या लेकरावर तो जीवापाड प्रेम करतो. घरात त्या लेकराला तो एक बोट लावणार नाही. पण जर समजा त्यानेच चूक केली, त्यानेच कायदा मोडला, त्याचा गुन्हा उघड झाला आणि त्याला सगळ्या पुराव्यानिशी जर त्याच कोर्टामध्ये सादर केलं गेलं ना, या न्यायाधीशाला ती शिक्षा द्यावी लागेल त्याला, जी त्या एका खुनी व्यक्तीला दिली जाते. भले तो स्वतःचा काय असेल? मुलगा असेल. कारण तो आता कोणत्या आसनावर बसलेला? न्यायासनावर. हालेलुया. ज्या दिवशी परमेश्वर न्यायासनावर बसेल ना, दया होणार नाही. आज दया आहे, त्या दयेचा फायदा घ्या, पाप क्षमा मागा, देवाला आवडणारा जीवन जगा. कारण तो काय आहे? तो क्षमा करेल. हालेलुया. बायबल म्हणतं अनुभव घ्या, परमेश्वर किती. आज पण तो मंडळांमध्ये निंदनाला सहन करतोय, कारण तो काय आहे? चांगला. आपण ना, मी तुम्हाला सांगतो, आठवड्याभर प्रार्थना सुद्धा नाही करत तरी तो आपल्याला जिवंत ठेवतोय, कारण तो काय आहे? चांगला आहे. आपण नाही चांगले, आपण, मी तुम्हाला माहिती आहे, लबाड्या करतो आपण. तुम्ही माणसांना फसवालो, देवाला नाही फसवू शकत. समजतंय? स्वतःला ख्रिस्ती म्हणून घेतो आपण. ख्रिस्ती कोणाला म्हणतात ना, हे प्रेषितांच्या कृत्यामध्ये वाचायचं. कुठं वाचायचं? त्यावेळेची मंडळी काय होती आणि आत्ताची मंडळी काय? ते रोज देवाच्या लोकांसोबत भाकर मोडण्यामध्ये, वचन ऐकण्यासाठी तत्पर असायची, प्रार्थना करण्यासाठी तत्पर असायची. कधी? रोज. बोला, कधी? आपण आठवड्यातून एकदा येतो चर्चला, ते बी टाइमावर येत, अर्धे घरी आणि अर्धे चर्च मध्ये असतात. लक्षात घ्या, ही आपली परिस्थिती आहे. तरी देव आपलं काय करतोय? सहन. कारण तो काय? इथं आल्यावर खूप धार्मिकता दिसते आपली, पण घरी गेल्यानंतर, बाहेर जगात असल्यानंतर आपण काय वागतो ना, देवाला सगळं दिसतं. तरी तुम्ही जेव्हा नाटक करून चर्च मध्ये येतात ना देवदूतांसारखं, तरी तो तुमचं सहन करतो ना, ऐकून घेतो. कारण तो काय? चांगला आहे. दयासनावर बसलाय ना, ऐकतोय तो. समजतंय का? चांगलं आहे. एखादा व्यक्ती पापात पडलेला असतो तरी त्याच्यात प्रार्थनेचं उत्तर देऊन टाकतो देव. आज पण ना तुम्हाला सांगतो, ज्यांना अभिषिक्त म्हणून म्हणतात ना, अनेक लोक पापात पडलेले तरी त्यांच्याद्वारे काम होते. ते चांगले आहेत म्हणून नाही, देव चांगला आहे. हालेलुया. मला एक सांगा, बलामाची गाढवी माहिती का तुम्हाला? बलाम संदेशाची गाढवी चांगली होती का वाईट होती? बलामाच्या दृष्टिकोनातून ती काय होती? का बरं? त्याच्या इच्छेप्रमाणे चालत नाही म्हणून ती काय? बलामाने काय केलं तिला? काठीने काय केलं? कारण त्याच्या नजरेत ती काय होती? पण देवाच्या नजरेत ती काय होती? जाऊ दे, देवाच्या नजरेत जाऊ द्या, बलामासाठी ती काय होती खऱ्या अर्थाने? चांगली. काय होती? कारण ती का चालत नव्हती? पुढे कोण उभा होता? देवदूत. कोणाला मारायला? तिला का बलामाला? ती कोणाला वाचवत होती? तरी बलामाच्या नजरेमध्ये ती काय होती? आज सुद्धा अनेक देवाचे दास जे त्या गाढवीप्रमाणे सेवा करतात अनेकांना वाचवण्यासाठी, आज ते लोकांच्या नजरेत काय? वाईट. चांगले का वाईट? वाईट. कारण बलामाला काय वाटायचं, हिने माझ्या इच्छेप्रमाणे करायला पाहिजे, आणि ती कोणाच्या इच्छेप्रमाणे करत होती? देवाच्या. हालेलुया.
ती चांगली होती, पण बलामाच्या नजरेमध्ये काय होती? वाईट होती. लक्षात घ्या. आज पण तीच परिस्थिती. आपल्याला कळतच नाही चांगलं कशाला म्हणतात. त्या गाढवीप्रमाणे चांगलं हो. हालेलुया. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घ्या. ते चांगून पण आपल्याला कळलं ना तर देव कळेल आपल्याला, अन्यथा देव कळणार नाही. ते नुसते आशीर्वादासाठी यायचं, मागायसाठी यायचं, हे दे ते दे, हे भेटलं का मग देव चांगला, घर भेटलं का मग देव चांगला, नोकरी भेटली का मग देव चांगला. नाही, तो तुमचं सहन करतोय ना म्हणूनच तो चांगला आहे. लक्षात घ्या. आपण दिवसातून प्रार्थना सुद्धा नाही करत तरी तो आपल्याला जिवंत ठेवतोय, कारण तो काय, आपली लायकी नव्हती की 2026 आपण बघावं, तरी तो इथपर्यंत घेऊन आला. आज तारीख काय? 30. उद्याचा दिवस बाकी आहे. गॅरंटी आहे का ती? 26 बघायला आहे. 30 पर्यंत आणलं ना देवाने. 31 डिसेंबर बघायचं आहे का? मग आज रात्री क्षमा मागा देवाला की देवा मी चांगला नाहीये तरी तू इथपर्यंत सांभाळलं. जर तुझी इच्छा असेल तर 26 दाखव. नाही तर तुम्हाला वाटेल मी खूप चांगला आहे म्हणून 26 मध्ये घेऊन चाललो. मी नेहमी म्हणतो, लक्षात घ्या, पापात असतो ना आपण. बरेचदा लोक म्हणतात की हा इतका पापी आहे तरी याला काही होत नाही, कारण देव त्याला संधी देतो. देवाला माहिती हा जर लवकर मेला तर हा डायरेक्ट नरकात जाईल. काही वेळेस धार्मिक व्यक्ती लवकर मरतात, हो की नाही? कारण देवाला माहिती आज पण मेला तर कुठे जाईल? स्वर्गात. म्हणून पाप्यांना थोडं आयुष्य वाढून देतो देव. कशासाठी? की त्याला संधी मिळावी पश्चातापाची. आज नाही तो उद्या, उद्या नाही तर परवा ना सहन करतो देव, कारण तो काय चांगला. बोला, तो काय चांगला. मग आता जास्त जगायचं असेल तर करा पाप. उलटे पण शिकू आपण ना. लोक म्हणतील बरं आहे मग लवकर मरायचं नसेल तर पापात राहा. चांगले नाही जगत तो सैतान, काय तुम्हाला चांगलं जगू देत नाही. लक्षात घ्या. लोक पापात जगतात पण त्यांचं जीवन बघा, रात्रीची झोप लागत, चांगलं काही खाऊ शकत, शरीरामध्ये शांतता राहत, घरामध्ये शांतता राहत, मग अशा जगण्यालाही काय फायदा राहत नाही. मरण मागतात पण मरण भेटत नाही. लक्षात घ्या. मला काय म्हणायचंय, देव चांगला आहे याचा अनुभव घ्या. आमेन. की तू आजपर्यंत माझं सहन करतोय ना, बस देवाला म्हणा प्रभू खूप सहन केलं तू, आता त्या चांगुलपणासाठी योग्य वागण्यासाठी मला अनुग्रह आणि कृपा दे. हालेलुया. 2026 देवाला असं प्रार्थना करा की परमेश्वरा येणारं वर्ष तू तर चांगला आहेस, मला पण चांगलं कर. मला पण काय कर? चांगलं कर. कारण तो चांगला परमेश्वर. जेव्हा त्याच्या चांगुलपणाचा अनुभव तुम्ही घ्याल ना, तेच चांगुलपण तुमच्या जीवनामध्ये उतरून येईल. आमेन. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. समजलं सर्वांना? विश्वास ठेवू की देव या वचनाद्वारे आपल्याला आशीर्वादित करेल. डोळे झाकून प्रार्थनेमध्ये जा. सर्वशक्तिमान जीवन फलोपकारी देवा प्रभू, खरंच तू किती चांगला आहे परमेश्वर. आम्ही मुळीच चांगले नाही परमेश्वर, तूच चांगला आहे प्रभू. आमची योग्यता नाहीये तरी देखील तू आमच्यावर दया करतोस, प्रेम करतोस, कृपा करतोस, क्षमा करतोस, आमचं सहन करतोस. त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो. माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला कृपा दे. थँक्यू जीसस. एक छोटस कोरस घेऊन आपण प्रार्थना करू. धन्यवाद प्रभूजी.
चालणारे नाही, पण वचनाप्रमाणे चालणारे खरं. जे बीज पेरलं गेलंय त्या जिवंत बीजाद्वारे 30 पट 60 पट 100 पट फळ देणार. सर्व आदर मान महिमा सन्मान तुलाच देऊन प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निवडून आले पाहिजे.